श्री स्वामी समर्थ. देव कधीच विसरत नाही रे. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आजच्या कथेत आपण पाहू, देव कधीच विसरत नाही. आपण केलेली प्रार्थना आणि आपले साधे छोटेसे प्रेमही देव कधी विसरत नाही. एका गावात एक साधा माणूस राहत होता. नाव गोविंदा. मनाने चांगला, पण जीवनभर एकच भावना, माझ्यावर देवाची कृपा आहे का? माझ्या प्रार्थना कुठे जातात? तो रोज स्वामी समर्थाच्या मंदिरात जात असे. फक्त एकच वाक्य बोलत असे, स्वामी माझी काळजी घ्या. पण दिवस गेले, अडचणी तशाच राहिल्या. एक दिवस तो थकून म्हणाला, देवा तू मला विसरलास का? त्या रात्री झोपेत त्याला एक दृश्य दिसले. एक विशाल दीप ज्योत आणि त्यात स्वामी समर्थाचा प्रसन्न चेहरा. स्वामी म्हणाले, गोविंदा, देव कधीच विसरत नाही. तुझं प्रत्येक अश्रू, प्रत्येक मनातला शब्द आम्हाला माहीत असतो. फक्त वेळ योग्य असते तेव्हाच कृपा प्रगट होते. गोविंदा हे ऐकून भावुक झाला. स्वामी स्वामी, मग अद्याप माझ्या जीवनात उजेड का नाही? स्वामी मंद स्मित करत म्हणाले, उजेड तयार आहे रे गोविंदा. तुझा विश्वासच अद्याप पूर्ण झाला नाही. विश्वास वाढला की कृपा तुझ्या दारी उभी असेल. त्या दिवशीपासून गोविंदा रोज मंदिरात जात राहिला. पण आता त्याची प्रार्थना बदलली. स्वामी माझ्यावरचा माझा विश्वास वाढवा. काही दिवसांनी गावात एक मोठा बदल झाला. त्याला अचानक चांगले काम मिळाले, घरात सुख आले आणि गोविंदाला एकदम समजले, देव कधीच विसरत नाही. फक्त आपण विसरतो की देवाचे वेळापत्रक आपल्या वेळेसारखे नसते. जर तुमच्या जीवनात अडचण असेल तर स्वामी समर्थ सांगतात, फक्त एक पाऊल श्रद्धेचं टाक, बाकी सर्व देव करतो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.